तर मित्रांनो स्वागताचे एका नवीन ब्लॉगमध्ये. आज आपण ट्रायलच आपली होळी आणायला. आता माझी शाळा होती म्हणून आपल्याला थोडा वेळ झालेला, सगळे गेलेले आहेत होळी आणायला. आता आपण सायकल घेऊन त्याला ठेवू शकता. ह्या इथला आपला ऑफरोडिंगवाला रस्ता, तिथं आपण जाऊया. आता बघूया किती वेळ लागतात आपल्याला पोचायला. तर मित्रांनो थोडेसे कष्ट घेऊन आपण एवढा पॅच थोडासा पार केलेला आहे. आता अजून थोडा पुढे आहे, अजून एक मोठी चढण आहे ह्याच्या पुढे. तर थोडासा सरळ पॅच आहे, त्याचा आपण टाईमलॅप्स घेऊया. तर मित्रांनो आता तो प्लेन रस्ता पार करून सध्या अर्धी चढण चढलेलं, थोडीशीच बाकी आहे. तिथं उतरूया आणि आपल्या मरणाचा दम लागलेला आहे भरपूर. बघूया चढूया पटापट. ह्याच्याच खालते आहेत कुठेतरी बोलत आहेत ते. आता चढण उतरूया पटापट. बघ शकता ही खिंड आहे, ह्याच्या खालच्या बाजूला आहे ना शापाड धरण आहे आपला, तो आपण कवर करता आला तर आपण करूया. नंतर इथून उतरूया चढण आता पटापट आणि भेटूया खालती. मित्रांनो बघू शकता आता उतरते खड्ड्यातून रस्त्यातून. फायनली आता आपण खालती आलेलो आहोत आणि हा रस्ता धरणाकडे जातो. इकडून आपल्याला जायचं सरळ हे आणायला होळी. तर आपण जाऊया पुढे होळ्या. आणि तर आता परत आपलं एक सरळ पॅच भेटलेला आहे बघू शकता. नाही का आपण सायकल घेऊन चाललेलं आहे सरळ पॅचमधून. हे समोर एक गाडी येते, आपल्याला ती गाडी क्रॉस करायला जागा द्यायला लागेल. फायनली गाडी क्रॉस झालेली आहे. मला मित्रांनो इथून एक आपला क्लिअर शॉट भेटला धरणाचा. हा बघू शकता धरण पूर्ण, आणि इथे हा पूर्ण अथांग जंगलवरती येणे तिथं सूर्य, आणि इथे मी सायकल घेऊन होळी आणायला आलेलं आहे एकटाच. तर बघूया पुढे. तर मित्रांनो आता आपण थोडासा क्रॉस केलेला, तर परत एक पट्टा लागलेला आहे ऑफरोडिंगचा चढणीसाठी चढत होता आपण. दम लागलेला आहे पुरा पुरा. किती वेळा चढायला पप्पा सोडायचं पुढे जाऊन त्यात मी फोन घेऊन नाही आले. फोन लावायला कोण भेटलं तर ठीक आहे, फोन लावायला पटकन. तर भेटूया त्यांना भेटल्यानंतरच. मित्रांनो अपार कष्टानंतर आपण फायनली पप्पांना शोधलेलं आहे. त्यांनी येईपर्यंत होली वगैरे काढून ठेवलेले साफ करायचं काम चालू आहे. इथं सध्या नाश्ता वगैरे झालेला आहे. अपार कष्टानंतर आपण पोहोचलो. ती सायकल ठेवलेली आहे इथं, सगळं चाललं आहे. इथं काका चॉकलेट देतात. काका हाय हॅलो 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 चॉकलेट तुला देतोय मी मस्तपैकी. काय दे. आणि हे एक बिघडलेले प्राणी ते इथं वरती येऊन मोबाईल बघतात फक्त, बाकी काय कामाचा धंदा नाही. तर आता बघूया, आता होळी साफ वगैरे करूया. रवी दादा मित्रांनो फायनल सगळा सोलून वगैरे झालेलं साफ केलेलं आहे. ही आपल्या मुराळी जिथं मोठी होली आहे ती बघू शकताय. आता माझ्या फक्त कॉन्ट्रॅक्ट आहे की सायकल आणि सगळे कोयते वगैरे घेऊन जायचे आहे, तिथे ठेवलेत खालती, आणि मध्ये मग आलटून पालटून घेऊन जायचं आहे. फक्त तेवढंच काम आहे आपलं. तर बघूया पुढं कसं काय होतं त्याचा. तर मित्रांनो आता आपण सायकल सगळं सामान लोड गेलं तर सायकल घेऊन चाललेलं आहेत. तिथे एक मुराळी तर पुढे घेऊन गेलेले आहेत ते. आता इथे एक मोठी होळी राहिली आहे, तर ती बघूया. आता आपल्याला सांगितलं खालती ह्याच्यावर थांबायला, पुलावर, तिथं आपण जाऊन थांबूया. आता जाता मस्त उतरंड आहे, तिथं अर्धी फाटणार आहे. सध्या सायकल ठेवून चालू आणि पटापट जाऊया वरती. हात लावायला होळीला, या रस्त्यावर आणायची आपल्याला होळी. सगळे येतो त्यांच्या हात फाटले असत, पाय स्लीप होत आहेत. इथं सायकल बी कशी आली माहिती मला. तर मित्रांनो आता फायनली आपण सायकल आणि एक गाडी घेऊन इथं थांबलो कोयत्यांची रखवाली करायला. ते आता वरती येतात आणतात होली. इथून समोर येतील तेव्हा आपण थोडंसं शूट करूया. पण आपला काय कामधंदा नाही आहे. फायनली मित्रांनो इथं थांबले आलेले होळी. होळीवाले सगळे गारटलेले हाय गाईज. हो आहे, चला तिथं आहे पुलावर आहे. हे होतं इथून सगळे चालले जातात होली घेऊन. सगळ्यांचा घाम फुटलेला आहे. तर मित्रांनो आता सगळ्यांचे हात दमले आहेत, पण आम्ही इथं फायनली इथं होळी ठेवायचं डिसाईड केलं. उद्या संध्याकाळी आपले पिकअप घेऊन येऊ
आणि तेव्हा ते होळी आणायचं ठरलं आहे. तेव्हा तिथं चाललं तर सगळे लोक आता आपण पण आपली सायकल घेऊन जाऊया. ते काय आज काय आपलं होळी आणायचं स्वप्न पूर्ण नाही झालं, म्हणजे होळी आणायचंच. तिथं सध्या इथं ठेवलेले आहे प्लेस करून इथं घरांजवळ. आता काय बघू उद्याचं काय होतं इथं. उद्या तर माझी शाळा आहे, मग उद्या आणणं काही शक्य वाटत नाही मला. तर बघू कसं काय होतं ते. तर मित्रांनो तुम्हाला माहीत आहे आपण काल होळी आणायला गेलो होतो, पण ती काल आपल्याला उचलली नाही म्हणून आपण अर्ध्या रस्त्यात ठेवून आलो तिला. आता आपली काल गाडी पण नव्हती, आता गाडी आलेली आहे. मला ती गाडी घेऊन आलो पण चालला होतो परत होळी आणायला. त्यासाठी आपल्या मोठ्याने सांगितलं गेट उघडून येतात, आपण गेट उघडलेलं आहे. आता मोठं बाई येते, आपण गाडीत जाऊन बसू पाटील. मित्रांनो आता पण चाललेलो, तर मित्रांनो आता पण फायनली चाललेलो होळी आणायला. पण त्या गाडी काका आहेत, पप्पा आहे, मी रस्ता खड्डे मारले. तर मित्रांनो आता पण फायनली गाडी घेऊन आलेलो आहोत. गाडी तरी उचलायला इथं होळी लावलेली आहे. आता आपल्याला सांगितलं उचलायचं आहे, आपल्याला तो उचलायचं, ह्याच्यावर उचलताना आपण शूट नाही करू शकत. तर मित्रांनो आता आपण फायनली होळी लोड केलेली आहे, बघू शकताय. पूर्ण आता टाईट बांधलेली आहे, हे बघू शकता फुल. जाईल ना आपल्या घरात जाऊ ना, नाही जायची. गेट जवळ लागेली. गेट जवळ मग चिंचेकडून घेऊ तशी उलटी फिरून रिव्हर्स मारता येईल काही तिला. तर मध्ये उतरतात कुठं तर ते कुठून आपल्या याच्या जवळ ना. खालच्या कालव्याने ना, हा मग तिथे थोडी रिव्हर्स घ्यायला लागेल. कुठं त्या पाटला ज्याच्याकडे टाकून त्या इथनं उतरते ना खाली. नाही आता टायर न उतरायची नाही, खड्डे जाम झाले, दगड अरे वरती. आता काल तर तिथनं पिकअप दिसली उतरताना. पुढे धनगरांच्या इथून तर मित्रांनो आता फायनली आपल्या होळीला घेऊन चाललेलो. पूर्ण लोड वगैरे करून चाललेलो आपण. बसलेलं आहे, बसलेलं आहे, त्याचा फुल टाईट सिक्युरिटी आहे, फुल टाईट सिक्युरिटीमध्ये घेऊन. तर मित्रांनो आता फायनली घरी पोचलो तर आपल्या होळीला घेऊन. बघू शकता हे बघा गाडीत लोड आहे, हे बघू शकता. पूर्ण तुम्हाला हाईट दाखवतो गाडीची. आता गाडीची आपल्या एंडिंगपर्यंत म्हणजे त्या कोपऱ्यापर्यंत आहे होळी. हे बघा एवढी मोठी होळी आहे. आता तिला उतरवायची आहे परत. बघूया पुढे कसं काय होतं ते. आता फायनली आपली होळी घेऊन आलं, इथं उतरलेली आहे. ही बघू शकता एवढी मोठी होळी आहे. आता आपली गाडी पण चालली. तुम्हाला आजचा ब्लॉग हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आजचा ब्लॉग तर बोलू शकत नाही, 2 दिवस झालेले आहेत. चला बाय बाय.